मी मनीषा महेश नाईक आणि मी महेश नाईक। आम्ही प्रभू ट्रॅव्हल्स बरोबर 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर ही नर्मदा परिक्रमेची धार्मिक टूर केली। धार्मिक यात्रा कारण यात सगळं जे वातावरण होतं ते पूर्णपणे यात्रेचं वातावरण होतं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती यात्रा या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं गेलं। कारण जेव्हा आपण इथे आलो, मी इथे आलो तेव्हा तिथे म्हणजे एक रीतसर नर्मदा पूजन केलं गेलं आणि त्या पूजनानंतर ज्या काही सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या होत्या नर्मदा परिक्रमेच्या, म्हणजे नर्मदेच्या पाण्याला उजवीकडे ठेवत जायचं, समुद्र म्हणजे नर्मदा क्रॉस करायची नाही तर समुद्रापर्यंत जाऊन क्रॉस करायचं आणि पूर्ण फेरा घेऊन परत यायचं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नर्मदा परिक्रमेच्या दृष्टीने म्हणजे जसे साधक करतात त्याच प्रकारे ते फॉलो केलं गेलं आणि हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। उद्या आपलं रीतसर परत संकल्प पूर्तीचं जे पूजन आहे ते होईल। त्यामुळे ही सगळी परिक्रमा करताना म्हणजे प्रभू ट्रॅव्हल्स बरोबर आमचा प्रभू ट्रॅव्हल्स बरोबरचा हा पहिला अनुभव असताना पण इतका एक छान बॉन्डिंग निर्माण झालं। त्याने आमची एवढी बारकाईने काळजी घेतली। खरं म्हणजे बेसिकली आमच्या एज 50+ झाल्यानंतर बहुतेक लोकांचा ऍसिडिटी सगळे प्रॉब्लेम्स असतात, पण जेवणाची व्यवस्था, ताजं जेवण, गरम जेवण, व्हरायटी जेवण हे सगळं इतकं मी कुणालाही म्हणजे एवढा 40-45 जणांचा आपला ग्रुप होता पण कुणालाही कुठल्याही प्रकारचा आजाराचा प्रॉब्लेम झाला नाही आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थळावर जिथे आम्ही गेलो त्या प्रत्येक स्थळावर एकदम अगदी म्हणजे सॅटिस्फॅक्टरी म्हणजे प्रॉपर रीतीने पूजा करणं, तुम्ही ती कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठल्या ह्याच्यावर तुम्ही जाऊन घाटावर आंघोळ केली पाहिजे, इतक्या छोट्या छोट्या सगळ्या ज्या आम्हाला गायडन्स दिलं गेलं म्हणजे रागिणी किंवा प्रभू किंवा बाबांकडनं जे आम्हाला स्टोरीज ही कळल्या त्याने ही यात्रा जी आहे ती इतकी समाधानकारक झाली की पहिल्यांदाच मी अशी धार्मिक यात्रा केली पण जे समाधान मी घेऊन जाते आहे ते असं वाटतं की याच्या पुढे ज्या यात्रा कराव्या त्या धार्मिक यात्रा असू दे जेणेकरून आपल्या संस्कृतीची आपल्याला माहिती होईल आणि ती प्रॉपर तऱ्हेने म्हणजे जिथे पूजा हवी तिकडे पूजा, जिथे संकल्प हवा तिकडे संकल्प, जिकडे त्या संकल्पाची पूर्तता करायची ती पूर्तताही करून एक समाधान घेऊन आपल्याला एक आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज आम्हाला नर्मदेच्या कुठल्या ना कुठल्या घाटावरती नर्मदेचं दर्शन होत होतं आणि आम्ही रोज नर्मदा माईची पूजा, अष्टक, आरत्या सगळं करत होतो। त्यामुळे हा जो एक पहिल्यापासून जे वातावरण तयार झालं होतं ते तसंच शेवटपर्यंत राहिलं आणि उद्या त्याची संकल्प पूर्ती होणार आहे। आणि हा प्रवास करताना म्हणजे ही यात्रा करताना आम्हाला अनेक पायी परिक्रमा करणारी लोक पण भेटली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज ते बघून असं वाटायला लागलं की वा किती छान आहे ही परिक्रमा आणि त्यातला त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज ते समाधान बघून आम्हाला इतकं समाधानकारक वाटलं, इतकं स्ट्रेस रिलीव्हिंग वाटलं की असं काहीतरी एक असं आपण छानसं मिळवल्याचा आनंद घेऊन आम्ही ही परिक्रमा उद्या पूर्ण करणार आहोत। धन्यवाद। धन्यवाद।